मुलगा होत नाही म्हणून पत्नी व मुलींचा खून केल्याप्रकरणी आरोपी गणेश मारुती भुतकर या नराधमास जिल्हा न्यायाधीश श्रीमती आर.व्ही. सावंत वाघुले यांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे। मुलगा होत नाही म्हणून पत्नी आणि मुलींचा खून केल्याप्रकरणी आरोपी गणेश भुतकर या नराधमास जिल्हा न्यायाधीश श्रीमती आर.व्ही. सावंत वाघुले यांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे। भास्कर बापू तांबे यांनी त्यांची मुलगी अनिता हिचा विवाह दिनांक 14 डिसेंबर 2005 रोजी आरोपी गणेश भुतकर याच्यासोबत करून दिला होता। लग्नानंतर मुलगी अनिता हिला तिचे सासरी सासू लक्ष्मीबाई आणि नवरा गणेश भुतकर यांनी चांगले नांदवले, परंतु त्यानंतर अनिताला माहेरून मोटारसायकल घेण्यासाठी आणि शेतीच्या भांडवलासाठी 1 लाख रुपये घेऊन ये असे म्हणून तिला शिवीगाळ मारहाण करून उपाशी ठेवले। त्यामुळे याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती। त्याबाबत नंतर त्यांच्यामध्ये मिटवामिटवी होऊन पुन्हा अनिता ही सासरी नांदण्यास गेली होती। त्यानंतर अनिताला ज्ञानेश्वरी आणि संजीवनी अशा 2 मुली झाल्या। आरोपी हे सतत काही ना काहीतरी कुरापत काढून अनिताला त्रास देत होते। घटनेपूर्वी साधारणतः 1 वर्षापासून अनिताला तिचा नवरा गणेश भुतकर आणि सासूबाई लक्ष्मीबाई भुतकर हे माहेरून कर्ज फेडण्यासाठी 1 लाख रुपये घेऊन येण्यासाठी त्रास देत होते। माझी मुलगी अनिता आणि तिच्या 2 मुली या डोंगरगडमध्ये 8/11/2013 रोजी या त्यांचे गळे दाबून मारल्या होत्या डोंगरगडमध्ये। आणि त्याच्यानंतर आज कोर्टाने निकाल दिला। कोर्टाने निकाल फाशी शिक्षा दिली आणि माझ्या 2 नाती लहान लहान असल्यामुळे आणि तिचा मुलगा होत नाही म्हणून तो नेहमी तिला म्हणायचा मी तुला मारून टाकीन। काही वेळेस आपण त्याला पैसे बी दिले, त्याला काय लागत ते करीत राहिलो। तसेच आरोपीने अनिताला मुलगा झाला नाही म्हणूनही वेळोवेळी तिचा छळ केला। दिनांक 8 नोव्हेंबर 2013 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी गणेश भुतकर यांनी पैशाची मागणी पूर्ण होत नाही तसेच दोन्हीही मुली झाल्या या कारणावरून पत्नी अनिता आणि मुली ज्ञानेश्वरी आणि संजीवनी यांचा झोपेतच गळा आवळून खून केला। या बाबतीत MIDC पोलिसांनी आरोपी गणेश भुतकर याला अटक केली। तसेच अनिता हिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्यामुळे आरोपीची आई लक्ष्मीबाई भुतकर यांना अटक केली। तपासी अंमलदार चंद्रशेखर सावंत यांनी गुन्ह्याचा तपास केला आणि दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले। खटला चालू होण्यापूर्वीच आरोपी लक्ष्मीबाई भुतकर ही मयत झाली। सदर खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले। यामध्ये फिर्यादी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर G.S. गायकवाड तसेच तपासी अधिकारी चंद्रशेखर सावंत यांचे जबाब महत्त्वपूर्ण ठरले। डॉक्टर G.S. गायकवाड यांनी तिन्ही मयतांचे शवविच्छेदन केले होते व त्यामध्ये मयतांचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला असल्याचे निष्पन्न झाले। सरकारी पक्षाचा आलेला पुरावा, परिस्थितीजन्य पुरावा आणि सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश श्रीमती आर.व्ही. सावंत वाघुले यांनी आरोपीला दिनांक 10 फेब्रुवारी 2016 रोजी दोषी धरले। त्यानंतर आरोपीच्या शिक्षेबाबत 11 फेब्रुवारी 2016 रोजी युक्तिवाद करण्यात आला। त्यामध्ये आरोपींनी केलेले कृत्य अतिशय क्रूर असून फक्त मुलाच्या हव्यासापोटी आणि पैशाच्या मागणीसाठी स्वतःची पत्नी आणि 2 मुलींचा गळा दाबून निर्घृणपणे खून केला असल्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी केला। तसेच त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे विविध निवाडेही न्यायालयात दाखल करण्यात आले। सरकार पक्षाचा आलेला पुरावा, परिस्थितीजन्य पुरावा तसेच युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस भारतीय दंडविधान कायदा कलम 302 नुसार मरेपर्यंत फाशीची शिक्षा व 10,000 रुपये दंड व दंड न भरल्यास
1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा तसेच भारतीय दंडविधान कायदा कलम 498 अ अन्वये 3 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व 5,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 5 महिने सक्त मजुरीची शिक्षा अशी शिक्षा ठोठावली। सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी काम पाहिले। मुलगा होत नाही या कारणावरून 8/11/2013 साली डोंगरगण तालुका नगर येथे गणेश मारुती भुतकर यांनी त्याची पत्नी अनिता व 2 मायनर मुली संजीवनी वय 3 आणि ज्ञानेश्वरी वय 5 यांना झोपेमध्ये गळा दाबून तिघांचा निर्घृण खून केला आणि संबंधित गावचे पोलीस पाटील आदिनाथ मते यांना फोनवर कळले की पोलिसांची गाडी बोलवा, मला हजर व्हायचे असा 5च्या सुमारास त्यांनी फोन पोलीस पाटलांना केला। पोलीस पाटलांनी संबंधित गावातल्या लोकांना इन्फॉर्म करून पोलीस स्टेशन MIDC अहमदनगरला कळविले। त्यानंतर तपासी अंमलदार चंद्रशेखर सावंत हे तातडीने स्टाफ सहित रवाना झाले। एकंदरीत घटनेचं स्वरूप जर बघितलं, हे 2 कुटुंबामध्ये आर्थिक डिमांड जी होती, पतीकडनं कर्ज फेडायला पैसे पाहिजेत, वेळोवेळी पैशाची मागणी केली होती। अशा असतानाही तो त्रास निमूटपणे सहन करून ते संसार चालवत होते, परंतु मुलगा होत नाही हे मुख्य कारण असल्यामुळे त्यांनी 8/11/2013 पहाटे म्हणजे 7 ते 8च्या मधली रात्रीची ती घटना आहे। झोपेत असताना त्यांनी निर्घृण प्रकारे तिघांचा गळे दाबून खून केला होता। परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे या खटल्याचा निकाल झाला। सरकारी पक्षाने एकंदरीत 7 साक्षीदार तपासले। माननीय सावंत वाघुले मॅडम यांच्या पुढे सत्र न्यायालयात खटला चालला आणि 2013 साली ती घटना घडलेली होती। समाजामध्ये हा निकाल असणं अपेक्षित आहे, कारण आपल्या भारतात विशेषतः महाराष्ट्रात आणि नगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये याचा जो रेट आहे, रेशिओ जो आहे मुलींचा आणि मुलांचा जर आपण विचार केला तर मुलींचा दर खूप खाली आहे, मुलांचा दर जो आहे तो खूप वाढलेला आहे। आणि असं असतानाही मुलगा पाहिजे या कारणावरून 2 मायनर मुलींचा झोपेत आणि पत्नीचा निर्घृणपणे खून केला। ही घटना निश्चितच सुप्रीम कोर्टाचे जे गाईडलाईन आहेत त्याच्या अनुसरून जो मान्य सत्र न्यायालयाने निकाल दिलेला आहे तो निश्चितच समाजाच्या दृष्टीने, भविष्याच्या दृष्टीने योग्य असा आहे। नेमकी काय शिक्षा दिली? गणेश भुतकर यास फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे। त्यामध्ये 10,000 रुपये दंड न भरल्यास परत 1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, शिवाय 498 खाली 3 वर्ष आणि 5,000 रुपये दंड न भरल्यास परत 5 महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावलेली आहे। भारत सरकार, महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणात बेटी बचाव अभियान चालवत आहेत, परंतु 21व्या शतकातही अशा घटना घडणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज अहमदनगर।